सोलापूर जिल्ह्यातले शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। महेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे OSD मंगेश चिवटेंचे ज्येष्ठ बंधू आहेत। महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातला भाजप शिवसेना यांच्यातल्या अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आपल्या हल्ल्यामागे भाजपच्या महिला नेत्या रश्मी बागल यांचा हात असल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केलाय। आज मी माझ्या शेतातून सकाळी येत असताना मकाई कारखान्याचे सर्व्हिस सर्व रश्मी बागल दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी अडवून बेदम मारहाण केली, लाटा काथ्याने मारहाण केली, मला खाली पाडून मारलं। मी एकटाच होतो, शेतातनं रानात येत होतो, मला जीवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता। मी इथं आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागल आणि दिग्विजय बागलला सांगतो, तू जर सुपारी देऊन जसं माणसं माझ्या अंगावर सोडत असशील तर जशाच तसं उत्तर या पुढे दिलं जाईल हे लक्षात ठेव। तुला बी तुझा भाऊ आहे हे ध्यानात ठेव।